डिजिटल, बातमी खरी, भूमिका ठाम. आता मी तर किती बघा ना ओढे फिरतोय पुण्यात. मी तर आता घातच ठरलो होतो, गरीबाची मागण्या करतो म्हणून गरीबाला न्याय देतो. जो पुढे चला आता मी व्यवसायाकडे समाज न्यायचा म्हणतो. समाजात 1 कोटी समाज एकत्र यायला लागलाय. समाजाच्या लेकराला व्यवसाय द्यायचा म्हणलं, कारण 3 गोष्टी तर पक्क्या दिल्यात. आता आरक्षण दिल्यामुळं त्या 3 तर पक्क्या झाल्या. योजना सगळ्या येणार, केंद्राच्या, राज्याच्या, सिंचनाच्या, कृषीच्या. तुम्हाला घरकुलापासून सगळ्या योजना. दुसरं, शिक्षणात आता तुम्हाला सवलती मिळणार आहे. तिसरं, तुम्हाला नोकऱ्यात तुमचे लेकर जाणार आहेत सगळ्या क्षेत्रात. इंजिनियर, डॉक्टर, काय जे असतील तेवढे, पोलीस, महसूल, सगळ्या खात्यात लेकर जाणार आहेत. आणि आता मी समाजाला व्यवसाय करण्याचं म्हणतोय, कारण काही शिकते, नोकरीत जाते. व्यवसाय सुद्धा आपल्या लेकराच्या हातात असला पाहिजे. मग आपण समाजाने कोणा फुलाची पाकळी द्यायची, कोणाच्या लेकराला आयुष्याची भाकरी मिळाल ना लावायचे सगळे. आता ही मोहीम आम्ही हातात घेतली. माझ्यावर इतके जोडायला लागले, ते चांगलं काम करतोय म्हणून मग हातपातच करायचं म्हणजे. त्यामुळे ते संरक्षण नाकारून टाकलं. आपण माझ्या संगीत एक बी पोलीस त्याला दम लागतो. नार्को टेस्टवाला लपला कुठं आता? नार्को टेस्टवाले नार्को टेस्ट लिहायला पाहिजे ना. मला तर आम्ही अर्ज दिला की आम्हाला तुमचं संरक्षणच नको, आमचा विश्वासच नाही राहिला. माझा समाज आणि मी आम्ही दोघं समर्थ आहेत आमचं संरक्षण करायला. कारण मला जात मोठी करायची, जात मला ही पुढे उघडं पडू देत नाहीये. त्यामुळे त्यांना अर्ज दिला आणि मला वाटतं जालन्याच्या SP साहेबांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावरती लगेच संरक्षण सुद्धा काढून घेतलंय. पोलिस माघारी नेले जाऊन कळालंय मला. पोलिस म्हणजे आम्हाला होते ना तिथे, ते वापस पण घेतले. माझं म्हणणं आहे की जर आता घातपात करणाऱ्या आरोपींनी जबाब दिलाय, धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं घातपात करायचा, तर आमच्या जालन्याच्या SPंनी पत्र व्यवहार करून गृह मंत्रालयाकडून परवानगी का घेतली नाही त्याला अटक करायची. आणि जर त्यांनी मान्य केलं नसेल, आज 3 आरोपी आहेत, त्या तिघांनी जर मान्य केलं नसेल की आम्हाला धनंजय मुंडे यांनी सांगितलं त्याचे नार्को टेस्ट करा तिघाची, तसं सोडू नका त्यांना. नसता याचे पडसाद खूप वाईट होणार आहेत पुढच्या काळात. हे सुद्धा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीसांना पण सांगतो आणि जालन्याचे SP पण सांगतो, याचे पडसाद खूप उमटणार आहे. नसता त्या आत असणाऱ्या घातपाताच्या. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.